नमस्कार, मी डॉक्टर कल्याण चोथे, नेत्ररोग तज्ज्ञ आहे. मी माझं पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण लायन्स नॅबाय हॉस्पिटल मिरज ह्या अतिशय नावाजलेल्या संस्थेमध्ये केलं. त्यानंतर अँट्री सेगमेंट सर्जिकल फेलोशिप करताना फेको मशीनद्वारे बिना टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया जवळपास 10,000 पेक्षाही जास्त शस्त्रक्रिया करून त्यामध्ये विशेष कौशल्य प्राप्त केलं. आणि हे करत असताना देशाच्या विविध भागातून आलेल्या नेत्रतज्ज्ञांनाही ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यानंतर सुपर स्पेशालिटीसाठी पिडियाट्रिक ऑप्थॉलॉजी आणि स्क्विंट म्हणजे बालनेत्ररोग आणि तिरळेपणा यामध्ये विशेष नैपुण्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स दिल्ली इथून प्रशिक्षण प्राप्त केलं. आणि त्यानंतर रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ग्लासगो UK इथून अतिशय मानाची अशी FRCS ही डोळ्यांची पदवी प्राप्त करून 2005 पासून मी शिवम आय केअर सेंटर गंगापूर रोड नाशिक येथे सुरुवात केली. आपलं शिवम आय केअर सेंटर म्हणजे अत्युच्च असे क्लिनिकल स्किल्स, स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आणि सुसज्ज असं इन्फ्रास्ट्रक्चर याचा हा सुंदर मिलाफ आहे. आज आपण मोतीबिंदू बद्दल थोडी माहिती घेऊयात. मोतीबिंदू म्हणजे काय, तर आपला डोळा हा एक कॅमेरासारखा काम करणारा अवयव आहे. त्यामध्ये वेगवेगळे लेन्सेस असतात. त्यात एक अंतर्गत लेन्स असतं जे वयोमानाप्रमाणे धूसर होतं आणि त्यातून डोळ्याच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचणारं लाईटचं प्रमाण कमी होतं आणि आपली दृष्टी कमी होते. याचा अर्थ मोतीबिंदू. मग मोतीबिंदू कोणाला होतो? मोतीबिंदूचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे वय. वाढत्या वयामध्ये डोळ्याच्या अंतर्गत भागात होणारा हा बदल आहे. इतर कारणांमध्ये मोतीबिंदू होऊ शकतो, जसं की डायबिटीस आहे, डोळ्यांना मार लागला असेल तर मोतीबिंदू होऊ शकतो, किंवा काही विशिष्ट औषधांचा वापर केला असेल स्टिरॉइड प्रकारातल्या तर मोतीबिंदू होऊ शकतो. आणि मोतीबिंदू हा जन्मजात देखील असू शकतो. पण सगळ्यात कॉमन दिसणारा मोतीबिंदू म्हणजे वयोमानाप्रमाणे होणारा बदल. मोतीबिंदू ऑपरेशन करायची खरंच गरज पडते का? मोतीबिंदूला उपचार काय आहे? तर मोतीबिंदूला एकमेव उपचार म्हणजे ऑपरेशन आहे. मग मोतीबिंदूचं ऑपरेशन करतात म्हणजे नेमकं काय करतात? तर मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये डोळ्याच्या अंतर्गत भागातील जे धूसर झालेलं लेन्स आहे ते काढलं जातं आणि त्याच जागी त्याचीच पॉवर असणारं एक कृत्रिम लेन्स बसवलं जातं. साध्या भाषेत याचा अर्थ मोतीबिंदूचं ऑपरेशन लेन्स टाकून करणे. बरं, मग ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे? तर पूर्वीच्या काळी मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी तो मोतीबिंदू पिकवला जायचा. का पिकवला जायचा? कारण त्यावेळेची जी पद्धत होती ती मॅन्युअल पद्धत होती, ज्यामध्ये डोळ्यावर मोठा कट घेऊन तो मोतीबिंदू एक संघ डोळ्यातून ओढून बाहेर काढला जायचा. आणि जसं आपल्याला माहिती आहे की पिकलेलं पान तोडणं सोपं आहे, पिकलेलं फळ तोडणं सोपं आहे, तसा पिकलेला मोतीबिंदू काढणं सोपं जायचं. म्हणून त्याला पूर्वी पिकवण्यासाठी थांबायला लागायचं. आणि मग हा कालावधी किती होता? तो वर्षानुवर्ष. आणि मोतीबिंदू पिकला म्हणजे काय, तर टोटल अंधत्व येईस्तोवर थांबायला लागायचं. आता ही गोष्ट साधारण 35-40 वर्षापूर्वीची आहे, पण आता त्या पद्धती वापरल्या जात नाही. मग आता ऑपरेशन कधी करतात? तर ज्या वेळेला मोतीबिंदूमुळं पेशंटला नजरेसाठी अडचण होईल, त्याची दैनंदिन कामांमध्ये अडथळा होईल, त्यावेळेस त्याने ऑपरेशन करावं. आणि हा ऑपरेशनचा कालावधी प्रत्येक पेशंटसाठी वेगवेगळा असू शकतो. मोतीबिंदूचं निदान झाल्यानंतर आपल्या शिवम आय केअर सेंटरमध्ये अँटेरियॉन या हाय डेफिनेशन हाय रिझोल्युशन OCTद्वारे डोळ्याचे अतिशय सूक्ष्म अशा मायक्रॉन लेवलला अंतर्गत भागाची मापं घेतली जातात. मग ह्या मापांचं कॉम्प्युटरद्वारे कॅल्क्युलेशन करून एक सर्जिकल प्लॅन बनवला जातो. आणि मग मिळालेली ही अतिशय सूक्ष्म माहिती याचा अभ्यास करून ऑपरेशन कुठल्या पद्धतीने सगळ्यात योग्य राहील, कुठलं टेक्निक सगळ्यात योग्य राहील, कुठलं लेन्स सगळ्यात योग्य राहील याचा विचार करून ऑपरेशनबद्दल निर्णय घेतला जातो. मोतीबिंदू बरोबरच डोळ्याला इतर असणारे आजार जसे की मोठा सिलेंड्रिकल नंबर. वास्तविक हा सिलेंड्रिकल नंबर जो पूर्वीपासून आपल्या काळ्या बुबुळामध्ये असतो हा नजरेची जास्त हानी करतो. पण याही सिलेंड्रिकल नंबरला मोतीबिंदू ऑपरेशनमध्येच आपल्याला दुरुस्त करता येतं. आणि हे सगळं ह्या टेक्नॉलॉजीद्वारे शिवम आय केअर सेंटरमध्ये शक्य आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये हे ऑपरेशन करताना जी भूल वापरली जाते ती पण अतिशय उच्च दर्जाची आहे. ट्रॅडिशनली डोळ्याच्या बाजूला इंजेक्शनद्वारे भूल दिली जाते आणि हे इंजेक्शन पेशंटसाठी बरंचसं पेनफुल असतं. मात्र आपल्या शिवम आय केअर सेंटरमध्ये मोतीबिंदू ऑपरेशनसाठी इंजेक्शन न देता फक्त ड्रॉप्सद्वारे डोळ्याच्या पृष्ठभागावर भूल देऊन हे ऑपरेशन पूर्ण केलं जातं. वास्तविक ही पद्धत पेशंटसाठी अतिशय उपकारक आहे, मात्र सर्जनसाठी खूप चॅलेंजिंग आहे. पण आज तागायत 50,000 पेक्षाही जास्त केलेल्या मशीनच्या बिना टाक्याच्या ऑपरेशनचा अनुभव वापरून हे ऑपरेशन अतिशय
योग्यरित्या यशस्वीरित्या पार केलं जातं. आणि आम्ही हे ऑपरेशन करत असताना आपल्या शिवम आय केअर सेंटरमध्ये विशेष असं आहे की पेशंटचे नातेवाईक देखील हे लाईव्ह ऑपरेशन बघू शकतात आणि आम्ही कुठल्या पद्धतीने काम करतोय, काय केलं जात आहे, कुठला लेन्स वापरला जातोय, हे सगळं त्यांच्या डोळ्यादेखत होत असतंय. आता हे सगळं करून पेशंटला फायदा काय होतो? रिफिलच्या टोका एवढा छोट्या छेदातून हे ऑपरेशन पूर्ण केलं जातं. म्हणजे मोतीबिंदू काढणे आणि लेन्स टाकणे हे अतिशय छोट्या छेदातून पूर्ण होतं. त्यामुळे डोळ्यावर पडणारी जखम अतिशय छोटी आहे, त्यामुळे ती लवकर भरते. त्यामुळे पेशंटची रिकव्हरी लवकर होते. गृहिणी असतील तर ते 4थ्या किंवा 5व्या दिवशी घरातील सर्व कामं करू शकतात. बाकी व्यक्ती ऑफिस वर्क 5व्या दिवशीपासून करू शकतात. त्यामुळे ही रिकव्हरी अतिशय फास्ट होते. 4थ्या-5व्या दिवशीपासून गॉगलची गरज कमी व्हायला लागते. आणि या सर्व गोष्टींचा मेन फायदा काय होतो तर डोळ्याची ताकद आयुष्यभरासाठी चांगली राहते. लागणारा नंबर कमी राहतो. जखम छोटी असल्यामुळं ऑपरेशनची होणारी जी काही गुंतागुंत ह्या सगळ्या गोष्टींची रिस्क अतिशय कमी होते. आणि ओव्हरऑल डोळ्याचं जे काही फंक्शन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आयुष्यभरासाठी चांगलं ठेवता येतं.